रात्री झोपताना तुमचे शरीर पूर्णपणे शांत असते, पण त्याच वेळी तुमच्या शरीराच्या आतमध्ये एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती प्रक्रिया म्हणजेच सेल्युलर रिपेअर सुरू असते. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या पाय जमिनीवर ठेवताना असह्य वेदना होतात, सांधे कडक होतात किंवा गुडघे वाकवताना त्रास होतो. दिवसभर आपण सांधेदुखीवर हजारो उपाय करतो, पण खरी जादू रात्रीच्या गाढ झोपेतच घडत असते. जर तुम्ही झोपण्यापूर्वी निसर्गातील काही खास घटकांचे योग्य पद्धतीने सेवन केले तर तुमची वर्षानुवर्षांची सांधेदुखी, सूज आणि सकाळचा कडकपणा रात्रीच्या रात्री झोपेतच गायब होऊ शकतो. आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 3 शक्तिशाली पारंपरिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे रात्रीच्या वेळी तुमच्या हाडांना आणि सांध्यांना आतून नवीन ताकद देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीही वेदना पूर्णपणे बरी करू शकत नाही. मित्रांनो, आपल्या शरीरातील सांधे म्हणजे एखाद्या हाय परफॉर्मन्स गाडीच्या इंजिन सारखे असतात, जे अविरतपणे धावत राहतात. वाढत्या वयानुसार किंवा शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे सांध्यांमधील नैसर्गिक वंगण म्हणजेच सायनोव्हियल फ्लुइड सुकू लागते. जेव्हा हे वंगण संपते तेव्हा हाडे एकमेकांवर घासून असह्य वेदना आणि हालचाल करताना कटकट असा आवाज येऊ लागतो. आपल्या स्वयंपाकघरातील अळशी ही या समस्येवर निसर्गाचे एक अनोखे इंजिन ऑइल म्हणून काम करते. अळशीमध्ये ALA म्हणजेच अल्फा लिनोलेइक ऍसिड नावाच्या प्लांट बेस्ड ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा प्रचंड मोठा साठा असतो. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी अळशीचे सेवन करतो तेव्हा रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर संपूर्ण ऊर्जेचा वापर पेशींच्या दुरुस्तीसाठी करते. या शांत काळात हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड सांध्यांच्या खोल भागापर्यंत पोहोचते, तिथली कोरडी पडलेली वंगणाची पातळी पुन्हा जिवंत करते आणि हाडांमधील घर्षण कायमचे थांबवून सांध्यांची हालचाल अधिक मऊ आणि वेदना मुक्त करते. मित्रांनो, रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर स्थिर असते तेव्हा सांध्यांच्या ठिकाणी रक्ताभिसरण मंदावते आणि तिथे इन्फ्लेमेशन वाढू लागतं. याच कारणामुळे अनेकांना सकाळी उठल्यावर हातपाय कडक होणे, बोटे न वळणे किंवा पाठीचा कणा ताठ करताना त्रास होतो. अळशी ही या रात्रीच्या अंतर्गत आगीला म्हणजेच इन्फ्लेमेशनला शांत करणारी एक शक्तिशाली वनस्पती आहे. यामध्ये लिग्नॅन्स नावाचे अत्यंत प्रभावी अँटीऑक्सिडंट असतात. रात्रीच्या वेळी हे घटक रक्ताभिसरणात मिसळतात आणि सांध्यांमध्ये सूज निर्माण करणाऱ्या रासायनिक घटकांना मुळापासून रोखतात. मित्रांनो, एक उत्तम उदाहरण घेऊया. समजा एखाद्या वाहनाचे इंजिन दिवसभर ऑइल शिवाय चालवले तर रात्री गाडी थंड झाल्यावर त्याचे पार्ट्स जाम होतात आणि सकाळी गाडी सुरू करताना ती प्रचंड खडखडाट करते. पण जर आपण रात्रीच त्या इंजिनमध्ये हाय क्वालिटी ऑइल टाकून ठेवले तर सकाळी इंजिन एका सेल्फमध्ये अगदी स्मूथ सुरू होते. मित्रांनो, अळशी नेमके हेच काम करते. ती सांध्यांमधील सूज शोषून घेते, ज्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सांध्यांमध्ये कमालीचा हलकेपणा आणि लवचिकता जाणवते. अळशीमधील औषधी तत्वांचा शरीराला पूर्ण फायदा मिळवून देण्यासाठी ती खाण्याची पद्धत शास्त्रीय असणे अत्यंत गरजेचे आहे. अळशीचे बाह्य कवच अतिशय कडक आणि फायबरयुक्त असते, जे आपले पोट थेट पचवू शकत नाही. जर अळशी अख्खी खाल्ली तर ती शरीरातून न पचता तशीच बाहेर पडेल आणि त्यातील ओमेगा 3 शरीराला मिळणार नाही. म्हणूनच अळशीचे दाणे मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यावे, ज्यामुळे त्यातील फॅटी ऍसिड्स ऍक्टिव्ह होतात. त्यानंतर त्याची जाडसर पूड करून काचेच्या एअरटाईट बरणीत ठेवावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 चमचा ही पूड 1 ग्लास कोमट पाण्यासोबत व्यवस्थित चावून खावी किंवा मग पाण्यात विरघळून प्यावी. कोमट पाणी हे आयुर्वेदात अनुपान म्हणजेच औषध वाहून नेणारे माध्यम मानले गेले आहे, जे अळशीचे गुणधर्म थेट सांध्यांच्या पेशींपर्यंत वेगाने पोहोचवते. हा रोज रात्रीचा नियम सांध्यांचे आरोग्य तर सुधारतेच, पण सोबतच मज्जासंस्थेला शांत करून गाढ आणि शांत झोप येण्यासही मोठी मदत करतो. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जेव्हा सांधेदुखी सुरू होते तेव्हा तिथे प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि सायटोकाइन्स नावाचे रासायनिक संदेशवाहक तयार होतात. हे घटक मेंदूपर्यंत वेदनेचे संकेत पोहोचवण्याचे काम करतात. बाजारात मिळणाऱ्या पेनकिलर गोळ्या हे संकेत तात्पुरत्या कृत्रिमरित्या दाबून टाकतात, ज्यामुळे वेदना काही काळासाठी थांबते, पण त्याचा थेट दुष्परिणाम आपल्या किडनीवर आणि पोटावर होत असतो. सुंठ ही या समस्येवर निसर्गाचे एक सुरक्षित आणि प्रभावी ॲनल्जेसिक म्हणजेच पेनकिलर म्हणून काम करते. सुंठ कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ह्या वेदना वाढवणाऱ्या घटकांना थेट पेशींच्या पातळीवर जाऊन ब्लॉक करते. रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेत असते तेव्हा सुंठातील औषधी अर्क सांध्यांच्या नसांना शांत करतात. यामुळे मेंदूकडे जाणारे वेदनेचे सिग्नल नैसर्गिकरित्या मंदावतात आणि रात्रीच्या वेळी होणारी सांध्यांची ठणक झपाट्याने कमी होते. आयुर्वेदानुसार सांधेदुखी आणि संधिवाताचे मुख्य कारण शरीरातील आमदोष हा असतो. जेव्हा आपले पचन मंदावते तेव्हा न पचलेल्या अन्नाचा एक विषारी चिकट कचरा तयार होतो, ज्याला आम असे म्हणतात.
हा कचरा रक्ताद्वारे वाहत जाऊन सांध्यांच्या फटींमध्ये साचतो, ज्यामुळे तिथे सूज आणि कडकपणा येऊ लागतो. एक सोपे उदाहरण घेऊया. समजा एका पाण्याच्या पाईपमध्ये चिखल आणि कचरा साचून तो जाम झाला आहे. जर आपण त्यातून थंड पाणी सोडले तर तो चिखल अधिकच घट्ट होईल. पण जर आपण त्या पाईपमधून गरम पाणी वेगाने सोडले तर तो चिकट चिखल विरघळेल आणि पाईप साफ होईल. सुंठ शरीरामध्ये अगदी हेच काम करते. आपल्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणांमुळे सुंठ सांध्यांमध्ये साठलेला हा चिकट आमदोष रात्रीच्या वेळी विरघळवण्याचे काम करते. रात्री जेव्हा शरीर अंतर्गत दुरुस्तीच्या मोडमध्ये असते तेव्हा सुंठ सांध्यांचे सूक्ष्म तापमान वाढवून तिथले रक्ताभिसरण गतिमान करते, ज्यामुळे तो विषारी कचरा विरघळतो आणि लघवी वाटे शरीराबाहेर फेकला जाऊन सांध्यांची सूज पूर्णपणे उतरते. मित्रांनो, सुंठीचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की ती स्वभावाने अत्यंत उष्ण असते. म्हणूनच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सुंठीचा प्रभाव तिच्या प्रमाणावर नाही तर तिच्या नियमिततेवर अवलंबून असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये फक्त पाव लहान चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून सुंठ पावडर टाकून ते चांगले उकळून घ्यावे. हे मिश्रण चहासारखे घोटघोट पिणे हे सांध्यांसाठी सर्वोत्तम अमृतयोग मानला जातो. कोमट पाणी किंवा दूध हे सुंठीच्या उष्णतेला संतुलित करते आणि तिला शरीराच्या खोलवर वाहून नेण्यास मदत करते. हा सूक्ष्म डोस शरीरातील बिघडलेला जुनाट वातदोष शांत करतो. परिणामी रात्रीच्या वेळी सांधे जखडणे आणि दुखणे बंद होते. सांध्यांना अंतर्गत मजबूती मिळते आणि सकाळी उठताना सांध्यांमध्ये कोणताही ताठरपणा न जाणवता शरीर कमालीचे हलके, उत्साही आणि ताजेतवाने वाटते. डिंक हा आपल्या पारंपरिक आहारातील एक असा घटक आहे ज्याचे महत्त्व आधुनिक जीवनशैलीत अनेकदा दुर्लक्षित केले जाते. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये हिवाळा सुरू झाला की घराघरामध्ये डिंकाचे लाडू बनवले जायचे, कारण त्यांना माहिती होतं की शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी डिंकासारखा नैसर्गिक साथीदार बेस्ट आहे. मित्रांनो, वय वाढत जाते तशी हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. सुरुवातीला जिने चढताना गुडघ्यांमध्ये किरकिर जाणवते, बराच वेळ उभे राहिल्यावर कंबर दुखू लागते किंवा सकाळी उठल्यावर शरीर जड वाटू लागते. ही केवळ वाढत्या वयाची खूण नसते तर शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असल्याचा संकेत देखील असतो. डिंकामध्ये नैसर्गिकरित्या असे पोषक घटक आढळतात जे शरीराच्या आधार रचनेला मजबूती देण्यास मदत करतात. जसे एखाद्या जुन्या घराच्या भिंतींना वेळोवेळी दुरुस्ती आणि मजबूती करण्याची गरज असते, तसेच आपल्या हाडांनाही योग्य पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे डिंकाचा समावेश ही केवळ पारंपरिक सवय नसून शरीराच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सांधेदुखीचा विचार केला तर अनेक लोक थेट हाडांनाच दोष देतात, पण प्रत्यक्षात सांध्यांच्या सभोवताली असलेले स्नायू, अस्थिबंध आणि इतर मऊ ऊती देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. कल्पना करा की एखाद्या खुर्चीचे 4ही पाय मजबूत असले तरी त्यांना जोडणारे स्क्रू सैल झाले तर ती खुर्ची डळमळीत होऊ लागते. मित्रांनो, आपल्या शरीरात देखील काहीसे असेच घडते. सांध्यांभोवतीचे स्नायू आणि ऊती कमकुवत झाल्यास चालणे, बसणे, उठणे किंवा वजन उचलणे यासारख्या साध्या हालचाली देखील त्रासदायक वाटू लागतात. डिंकाला पारंपरिकरित्या शरीराला ताकद देणारा पदार्थ मानले जाते, कारण तो शरीराच्या झिजलेल्या भागांना पोषण पुरवण्यास मदत करतो. विशेषतः रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त असते. त्यामुळे अनेक जण रात्रीच्या आहारात डिंकाचा समावेश करण्यास प्राधान्य देतात. नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर अधिक स्थिर, सक्षम आणि दैनंदिन कामांसाठी तयार असल्याची भावना निर्माण होऊ शकते. डिंकाचा योग्य उपयोग करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. कच्चा डिंक थेट खाण्याऐवजी तो शुद्ध तुपामध्ये हलक्या आचेवर फुलवला जातो. तुपात तळल्यावर तो लाह्यांसारखा हलका आणि कुरकुरीत बनतो, ज्यामुळे तो पचायलाही तुलनेने सोपा होतो. त्यानंतर त्याची पूड करून दुधात मिसळून घेता येते किंवा त्याचे पौष्टिक लाडू तयार केले जातात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला दिवसभर हे काम करावे लागते, घरातील कामांचा ताण असतो किंवा वयामुळे गुडघे आणि कंबर दुखण्याची तक्रार असते, अशा व्यक्तीसाठी रात्री कोमट दुधासोबत घेतलेला डिंकाचा लाडू हा शरीराला आधार देणारा पारंपरिक पर्याय ठरू शकतो. मित्रांनो, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना सांध्यांचा त्रास अधिक जाणवतो. अशा वेळी शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारे पदार्थ अधिक उपयुक्त ठरतात. अर्थात कोणताही पदार्थ हा चमत्कारिक उपाय नसतो. संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली यांसोबत डिंकाचा समावेश केल्यास त्याचा अधिक चांगला लाभ मिळू शकतो. अशा प्रकारे डिंक हा केवळ लाडवांमधील एक घटक नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आरोग्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मित्रांनो, अळशी, सुंठ आणि डिंक हे तिन्ही पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने रात्रीच्या वेळी तुमच्या सांध्यांचे रक्षण करतात आणि त्यांची झीज भरून काढतात. निसर्गाच्या ह्या औषधांवर विश्वास ठेवा, पण त्यासोबतच रात्रीचे जेवण हलके ठेवा आणि पुरेशी झोप घ्या.
मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या त्रासापासून आराम मिळेल. अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या आरोग्य बिट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.